शेंगोळे कसे करायचे ते बघूया। तेल छान कडकडीत तापू दिले, त्यात जिरे मोहरी टाकली आणि हा कांदा टाकत आहे। कांदा थोडा तांबूस झालेला आहे। यामध्ये आता अद्रक आणि कढीपत्त्याचे तुकडे टाकूया। ही थोडी कोथिंबीर आहे, ही फोडणीमध्ये घालत आहे, त्यामुळे चांगला स्वाद येतो पदार्थाला। या फोडणीतच थोडी मेथी घालूया। 1 चमचा तिखट घालत आहे, धने पावडर, गरम मसाला आहे घरी केलेला पाव चमचा, गॅस कमी केलेला आहे, थोडी जिरे पावडर, मसाला परतून झालेला आहे। यामध्येच आता पाणी घालूया। 3.5 ग्लास पाणी टाकलेले आहे। याला पाणी भरपूर पाहिजे शेंगोळ्यासाठी शिजायला। आणि आता मीठ घालत आहे चवीनुसार। आता हे शेंगोळ्यासाठी अर्धी वाटी तांदूळ पीठ घेतलेले आहे। तांदूळ स्वच्छ धुवून वाळवून त्याचे पीठ करून घेतलेले आहे आणि बाजारात पण मिळते। अर्धी वाटी बाजरीचे पीठ घेतलेले आहे आणि हे पाव वाटी नाचणीचे पीठ घेतलेले आहे। हे पीठ पण बाजारात मिळते। अर्धी वाटी कणिक घेतलेली आहे गव्हाची, पाव वाटी बेसन। हे सर्व आता छान मिक्स करून घेऊ। यातच आता ही चिरलेली मेथी घालूया, हा ओवा थोडा, मीठ चवीनुसार, तीळ घेतलेले आहे 1 चमचा, सगळे अंदाजे घेतलेले आहे तीळ वगैरे, तिखट 1 चमचा तिखट आहे, अर्धा चमचा हळद आहे, ही धने पावडर आहे घरी केलेली, ही जिरे पावडर आहे आणि हे तेल आहे गरम। हे सर्व छान आता मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर पाण्याने याचा घट्ट गोळा करायचा आहे। आता हे थोडे थोडे पाणी घालून हे पीठ छान मळून घ्यायचे आहे। आता हा गोळा मळून तयार आहे। अगदी कडक पण नाही आणि एकदम नरम पण नाही, एकदम मीडियम असा आहे। आता या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे घेऊन याचे शेंगोळे बनवून घेऊया। तेलाच्या हाताने छान असे गोल गोल अशा वेटोळ्या करून घ्यायच्या आणि तिकडे पाणी पण उकळत आहे फोडणीचे, त्यामध्ये नंतर हे सोडायचे आहे। हे पाणी आता उकळलेले आहे, हे शेंगोळे पण तयार आहेत। आता हे यामध्ये सोडूया। आता हे उकळत्या पाण्यामध्ये शिजू द्यायचे आहे। आता मंद गॅसवर हे शिजू द्यायचे झाकण ठेवून। शेंगोळे आता खाण्यासाठी तयार आहे, पौष्टिक आणि स्वादिष्ट पण।